रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. वारकरी संप्रदाय म्हटलं की सगळ्यात प्रथम आपल्या समोर येतं भगवंताचं सुंदर स्वरूप, म्हणजेच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण हा वारकरी संप्रदाय ज्याला म्हटलं जातं, हा संप्रदाय नेमका कसा आहे? आपला जो वारकरी आहे, हा वारकरी संप्रदायामध्ये खूप भोळा आहे, परंतु वारकरी संप्रदाय हा भोळ्यांचा अजिबात नाही. वारकरी संप्रदायाची ताकद काय आहे? आताच आपण आषाढी वारीमध्ये पाहिलं. सगळे जीव ज्याची उपासना करत नाहीत, पण त्याची अपेक्षा सर्व जीव करतात, तो वारकऱ्यांचा देव आहे. अर्थात भगवंताला आनंद स्वरूप म्हटलं जातं. पण जोपर्यंत आपल्याला कोणीतरी त्याचं महत्व पटवून देत नाही, तोपर्यंत आपण परमार्थाला लागत नाही. हे फार सुंदर दृष्टांत सांगतात पहा. एकदा एका खेड्यामध्ये एका व्यक्तीनं त्याच्या म्हशीच्या गळ्यामध्ये त्याला एक रत्न सापडला आणि म्हशीच्या गळ्यामध्ये त्यानं बांधला. एक शहरातून व्यक्ती आला, त्यानं म्हशीच्या गळ्यामध्ये एवढा महागाचा रत्न पाहिला. गुराख्याला त्या शहरातल्या व्यक्तीनं विचारलं, या म्हशीच्या गळ्यामध्ये जो मणी आहे तो मला द्याल का? मी तुम्हाला 10 रुपये देतो. गुराख्याला वाटायला लागलं, साधारण मण्यासाठी हा 10 रुपये का खर्च करत असावा? त्यानं नकार दिला. तोच मणी तो शहराच्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्या मण्याची किंमत त्याला लक्षात आली, 10 लाख रुपये. तोपर्यंत एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येत नाही, अनुभूती येत नाही, तोपर्यंत आपण त्या मार्गाला लागत नाहीत. जगामध्ये, या विश्वामध्ये सुखाची अपेक्षा नाही असा जीव असू शकत नाही. प्रत्येकाला आनंद हवा आहे, परंतु आनंद घन परमात्म्याचं चिंतन करायला तयार कोणीच नाही. पण जर आनंद पाहिजे, सुख पाहिजे, तर त्याचं चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. जगद्गुरु तुकोबराय फार सुंदर वर्णन करतात. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. भगवंताचं स्वरूप सांगितलं. दुःख संबंध रहित, आनंद, निर्गुण, निरामय, निर्दोष युक्त असा जो आहे तो परमात्मा आहे. जर परमार्थाची अनुभूती आली असेल तर आता त्या मार्गावरती जायला काहीच हरकत. रामकृष्ण हरी. नमः शिवाय.